दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ रायगडमधील अलिबाग येथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पीएनपी नाट्यगृहात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला युवक, विद्यार्थी, पालक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार बाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली। यावेळी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, गौतम पाटील, सुरेश घरत, अनिल पाटील, परेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच देशातील लोकशाही, संवैधानिक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याची शपथ उपस्थितांनी घेतली। आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणाबाबत आणि नीटच्या पेपर फुटीबाबत जे आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतरवर चालू आहे, त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आज आम्ही समस्त अलिबागकर इथे जमलेलो आहोत। आम्हाला ह्या गोष्टीचा निषेध करायचा आहे की केंद्रीय मंत्री त्यांचा राजीनामा द्यायला तयार नाहीत, केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत आणि हे आंदोलन एका वेगळ्या पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न करत आहे। हे लोकशाहीला मारक आहे, हा लोकशाहीचा खून आहे। संविधानाने आम्हाला दिलेले जे अधिकार आहेत ते अधिकार शाबूत राखण्याकरता आम्ही एकत्र जमलेलो आहोत। मी स्वर्गीय नारायण नागू पाटलांची नातसून आहे आणि त्यांनी खोटांना घालवलं आणि आज आम्ही या तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। जे दिल्लीत होतंय ते मला वाटतं अतिशय अमानुष्य आहे। त्यांच्यावर ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि असं वाटायला लागलंय की आम्ही फ्रीडमच्या आधीच्या भारतात राहतोय, म्हणजे ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनी सारखे वागतायत। त्याच्यामुळे अलिबाग या सगळ्या जंतर मंतर मध्ये दीपकेंचा आणि सगळ्यांचा पाठिंबा देते। आम्ही धर्मेंद्रजी प्रधानांचा राजीनामा मागतो, अमित शहांचा राजीनामा मागतो त्या लाठीचार्जसाठी। आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलात आणि या आंदोलनाला आपण सक्रिय पाठिंबा दिलाय। एकूणच महाराष्ट्र आणि देश पातळीवर कशा पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं? नाही, पाठिंबा देणे माझं कर्तव्य आहे पूर्वगामी पक्षाची प्रवक्ती म्हणून, असं मला वाटतं। आणि खरंच वाईट वाटलं, जितके आंदोलक होते तितके पोलीस होते तिकडे आणि ज्या पद्धतीने तिथे वागवलं जातंय लोकांना, विद्यार्थ्यांना, साधे साधे बिचारे विद्यार्थी मनात होप्स घेऊन येतात आणि त्यांना लाठीचार्ज, टिअर गॅस, युनिफॉर्म, गन्स मधले मिलिटरी मॅन, अरे विद्यार्थी आहेत, आपल्या देशाची मुलं आहेत, काय आतंकवादी आहेत? हे चुकीचं चाललंय एकदम आणि याच्यासाठी जो लढा लढायला लागेल तो आम्ही शेतकरी कामगार पक्ष म्हणून ठामपणे हा लढा लढू। लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते, परंतु देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना ज्या पद्धतीनं काल आंदोलनादरम्यान वागणूक मिळाली, कसं बघता त्याकडे? सर्वप्रथम तर विरोधी पक्ष नेत्यांच्या, सगळ्या पक्षीय नेत्यांचे मी मनापासून आभार मानते की ते ज्या पद्धतीने या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत। मग आपण डिंपल यादवांना बघतो विद्यार्थ्यांसोबत, आज काल आपण पाहिलं म्हणजे काय LOP म्हणजे लीडर ऑफ ऑपोजिशन, हे किती मोठं पद आहे। आणि राहुलजींसारखे ज्यांच्या घराण्यांनी देशासाठी 3-3 बलिदान दिलेत, त्यांच्याशी धक्काबुक्की पोलीस करत होते आणि ते संविधानिक पद्धतीने गेलेले। पहिले ते स्पीकरकडे गेले, त्यांनी स्पीकरकडे मागणी केली की हा विषय चर्चेला घ्या। स्पीकरनी चर्चेला विषय घेतला नाही। स्पीकरनी सांगितलं मोदी सांगतील तसं मी करीन। स्पीकरनी चर्चेला विषय घेतला नाही, ते तिथे घरासमोर बसलेले त्यांचे खासदार घेऊन आणि काय मागत होते? फक्त मीटिंग मागत होते, चर्चा मागत होते, शांतपूर्व चर्चा मागत होते। त्यांच्याशी जर अशी वागणूक करतात तर तुम्ही इमॅजिन करा सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लोक काय करत असतील। आज आपण या ठिकाणी आंदोलन केलंय, काय नेमक्या प्रमुख मागण्या याला आहेत? आम्ही हे आंदोलन या ठिकाणी अलिबागच्या भूमीत केलं, रायगडच्या भूमीत केलं, हे सांगायला की अलिबाग तालुक्याचा याला पाठिंबा आहे, शेतकरी कामगार पक्षाचा याला पाठिंबा आहे, टीम चित्रलेखा पाटीलचा याला पाठिंबा आहे, टीम चित्रलेखा पाटील फॉर एन्व्हायरमेंटचा पाठिंबा आहे आणि आमच्या विविध संघटना, विद्यार्थी संघटना असतील, आमची पूर्वगामी युवक संघटना असेल, आमची महिला आघाडी असेल, या सगळ्यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी, लढाईची तयारी दाखवण्यासाठी या ठिकाणी आम्ही ही मीटिंग घेतली।